नमस्कार सर्वांना, मी सविता डोबले. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलचे नाव आहे सविता डोबले फॅमिली. तर आज मी सांडगे म्हणजेच मुगाचा वडा त्याची भाजी बनवणार आहे. तर हे बघा साहित्य घेतलेलं आहे इकडे. ही 2च माणसाची भाजी आहे. थोडेसे धने घेतले, खसखस थोडीशी दिसते का तुम्हाला, आणि 6-7 मिरच्या घेतल्या. तिखट मिरच्या द्या, आम्हाला थोडी तिखट लागते, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आणि गावठी लसूण आहे तर थोडा 7-8 कांड्या लसणाच्या, आणि थोडीशी शेंगदाणे. तर आमच्याकडे याला वडा सांगतात, मुगाचा वडा, आणि काही भागात सांडगे पण सांगतात. तर बघा, नक्कीच छान लागते भाजी, मस्त. तर सर्वात पहिले मी शेंगदाणे भाजून घेते थोडेसे. आणि खूप सोपं आहे बनवायला, आणि भाजी पण टेस्टी, मस्त हॉटेलसारखी भाजी होते, मस्त झणझणीत, छान पण लागते. मी वरून फोडणीला कांदा लसूण मसाला टाकणार, त्यामुळे मी मिरच्या थोड्या कमीच घेतल्या, कारण की ही भाजी तिखट छान लागते, थोडी अशी झणझणीत, आणि आम्हाला खूप तिखट लागते. मिरचीला थोडंसं तेल टाकते. नंतर हे धने आणि खसखस टाकते, थोडीशी खसखस टाकली तरी चालते, असं काही नाही. पण माझी आज संपलेली ना, तर म्हणून मी डब्यातली सर्व काढून घेतलं, असं धने वगैरे. खसखस असं जरुरी नाही घालावंच म्हणून त्याला. नुसते धने, मिरच्या, शेंगदाणे, लसूण घातलं तरी पण छान होती भाजी. जास्त नाही घालायची, कारण की आपण मसाला परत तेलात करून घेणार आहे, फ्राय करून. बस एवढंच टाकायचं, काय नाही टाकायचं. आणि जे हे सांडगे वडे आहेत बघा आपले, आमच्याकडे वडाच बोलतात, माझ्या लवकर लक्षात येत नाही. ते बघा, हे सांडगे दोघांच्या भाजीला एवढे घेतलेले आहे. आम्ही दोघंच आहोत घरी जातो, त्यामुळं थोडेसे जास्त मला रस्सेवाली भाजी करायची. तर हे आपले मसाला भाजून झाल्यावर तव्यावरती टाकून द्यायचे, थोडेसे नुसते गरम व्हायला. बस मुगाची भाजीचे परफेक्ट आहे ते रस्स्यावाली भाजीचे. आणि हा एक कांदा घेतलेला आहे मी, तर कांदा फोडणीला घालणार आहे. कोणीच नवीन असेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर पण करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच मी टाकलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. लवकरच 500 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आपले आता. बस जास्त कांदा नाही, अर्धाच कांदा घालणार आहे मी फोडणीला, नाही तर खूप घट्ट होईल मग भाजी. अर्धा कांदा कापून घेतलेला आहे इकडे फोडणीसाठी. आणि हे आपण घेतलेलं आहे लोखंडाबाई. आज भाजी लोखंडाबाईत बनवणार आहे. टोमॅटो भाजीला त्यामुळे टोमॅटो टाकायचं.
खंडाच्या कढईची भाजी छान लागते. आणि तेल टाकायचे. मी 2 पळ्या टाकते. तुम्हाला तुम्ही जसं वापरता तसं टाकायचं. थोडंसं तेल टाकायचं. तर 2 पळ्याच्या हिशोबाने टाकायचं तेल. थोडंसं टाकते. काहीच नाही टाकायचं. आपण तो अर्धा कापलेला कांदा टाकायचा. तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता. अर्धा कापलेला कांदा मस्त परतून घ्यायचा. छान असं परतून घ्यायचा कांदा. नुसते तव्यावरती पण मस्त ब्राऊन झालेले आहे बघा सांडगे. थोडे थोडे टेस्टी लागतात अजून. आणि मस्त कांदा परतून झालेला आहे. आता थोडीशी हळद आणि तिखटवाला मिरची पावडर अर्धा चमचा मी टाकला आहे. आणि कांदा लसूण मसाला भरून टाकला कारण की तरी छान येते त्याने आणि टेस्टी पण आहे. मला आवडतो पण तो मसाला. आणि बस थोडंसं परतून घ्यायचं. आपलं वाटण टाकून द्यायचं. आणि हे भाजून घेतलेले सांडगे थोडेसे असे तुकडे तुकडे करून टाकायचे म्हणजे शिजतात लवकर. तुम्ही तसे पण टाकू शकता. मी आता कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही तसे पण टाकू शकता. आम्ही दोघंच येतात टाकते असं चुरा करून थोडासा. आणि घट्ट पण होते भाजी आणि असं. पूर्ण मसाला तेल सुटीपर्यंत परतत राहायचं. त्याला परतवायचं. सांगायचं आपण बारीक करून घेतलेले आहे थोडे 1-2 तुकडे. आणि आता हे आपण जो मसाला घेतला ना परतून त्याला त्यातच सांगेल टाकायचं. 2 मिनटं ठेवायचं असेल फुल गॅसवरती. नंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे जसं तुम्हाला आवडेल कारण की सांडग्यात पण मीठ असते तर थोडंच टाकायचं. आता टाकायचं पाणी. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. कारण की याला शिजायला पण पाणी लागतं वड्याला थोडं. आणि आता सर्वात शेवटी भाजीची जान म्हणजेच कोथिंबीर मस्त. तयार आहे आपली सांडग्याची भाजी.
तर बघा सांडग्याची भाजी तयार आहे आपली. कशी मस्त दिसते बघा भाजी. आणि नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तुम्ही पण. चपात्या आणि पापड, साधंच जेवण आहे संध्याकाळी. देवाचं ताट आहे, रेडी आहे. आणि बघा कसं आहे तर. आणि आज मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट पण दिलं ॲनिव्हर्सरीचं. आमच्या मालकांचं म्हणणं आहे गिफ्ट असं द्यावं की ते वापरता आलं पाहिजे. नुसतं घरात ठेवून, घरात नाही ठेवायला पाहिजे. असं नुसतं पडलं नाही पाहिजे म्हणजे घरात. तर गिफ्ट दिलेलं आहे मला. तर सांगेन नक्कीच काय दिलं तर. चला बाय सर्वांना. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की. चला बाय सर्वांना.